पाहायला मिळाली. 6 धावा दिल्यात. षटकार. आसमानी टोला. पुढचा बॉल येथे मात्र खोलून काढण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. एक तेरी तो एक मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दुसरा सेमीफायनल आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं एक निर्णायक मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल येथे मात्र खोदून काढल्या. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर एक सिंगल धाव. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. एका धावेने मात्र धावफलक पुन्हा एकदा आपण पुढे होताना पाहायला मिळतोय. धावफलकामध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय. बिनबाद 7 धावा. षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण पाहताय. बॉलिंग मार्क वरती, बॉलिंग ट्रॅक वरती. मागील सामन्यातील सामनावीर अक्षय वनागडे. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. शफल झाले. त्याला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र आपण पाहिलं की ते एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केले आणि या 2 धावा मात्र ग्राह्य धरल्या जातील. धावसंख्येत 2 ने भर. आपण जर पाहिलं की तर पहिला चेंडू नक्कीच 6 धावा आणि तदनंतर मात्र एकेरी आणि दुहेरीवरती अधिकचा भर दोन्ही बॅटर सुशांत आणि सुहास यांच्या माध्यमातून दिलं गेले. दोन्ही आपण पाहताय दोन्ही धडाकेबाज बॅटर. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला गेलाय. वाईट ऑल्कर आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक अडचणीत टाकणारा चेंडू नक्की इथे हाताळला गेलाय. तो गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून आपण पाहताय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळते. षटकातील 5 चेंडूंचा खेळ अद्याप पाहायला मिळाला. अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या चेंडूवरती किती धावा मिळणार हे सुद्धा पाहावं लागेल. पुढचा बॉल इथे मात्र बैठक पाहायला मिळाले. चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर डाऊन द बॉल. टिपलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन. डीजे सळसळत. खऱ्या अर्थानं वयाच्या 16 वर्षी स्वराचं एक देखणं स्वप्न पाहिलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण एक खऱ्या अर्थानं एक सुंदर असं गीत आपण ऐकलं पाहिलं. तर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या ती 9. पहिलाच बॉल संजय यांचा पाहिलं गेलंय. पाहिलं हेरलं आणि त्यानंतर मात्र भिरकावून दिला या सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणाऱ्या दिनेश आपल्याला पाहायला मिळतात 9 सेकंडला. तर सेकंडला आपण पाहताय मागील सामन्यातील सामनावीर अर्थात सुशांत हप्पे आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक एंड वरती आणि त्यांना साथ देतात ते दिनेश. इथे मात्र संजय आपल्याला पाहतात गोलंदाजीला आले. त्यांनी पहिल्याच बॉल वरती मात्र त्यांना चांगलं स्वागत सुशांतच्या माध्यमातून केलं गेलं. पुढचा बॉल इथे मात्र गिरकी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र कोणत्या प्रकारची धाव मात्र इथं ग्राह्य धरली जात नाहीये. चेंडू सोडावा की मारावा याचे दुधा मनतीमध्ये पाहायला मिळाले फलंदाज सुशांत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सफल झाले. दिशा ही तीच घेतली. निकाल ही तोच. धावा मिळतील 6. षटकार. सारांश 6 धावा. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा 6 धावा. या 6 धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 1 गड्याच्या मोजल्यामध्ये 21 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतील. थोडासा फंबल नक्की झाले. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का मात्र नाहीये. 2 धावांमध्ये समाधान मानावं लागेल.
या 2 धाव्याने धावफलकामध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतो. एक गड्याच्या मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थात RCC चिखलवाडी संघ. 1 बाद 23 आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहायला गेलं तर पडल्यानंतर गारकाने गिरकी घेतली आणि यष्टी रक्षकाचा मात्र वेध घेतलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. षटकातील आता मात्र एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 23 धावा धापळ कधी पाहायला मिळतात. रनवेमध्ये थोडासा बिघाड येते मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. डेड बॉल अर्थात मृत घोषित केला गेलाय. पुढचा बॉल सुरेख चेंडू आणि इथे काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर दुष्काळात 13 महिना आहे. ज्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला धावा रोखायच्या आहेत ना त्यावेळी मात्र इथे धावा वरती अतिशय कोणत्या प्रकारचा दबाव किंवा कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण न करता धावा मात्र एकदम उदार मनाने मात्र इथं खर्च केला जातात. धावसंख्या 2 वर फ्री हिटचा बॉल असणार आहे. इथे मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारे हवी होतील हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने आपण पाहायला गेलं तर सुशांत दिनेश यांच्या बॅट मधून आलाय. वार पलट वार सगळे होतील गार. आदरणीय सन्माननीय संत्यवानजी डोंजे साहेब तसेच नितेशजी पाटील साहेब आणि विशालजी माने साहेब. खऱ्या अर्थानं मित्रांनो पंचांची त्रिमूर्ती आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं सकाळपासून आपण जर पाहायला गेलं तर अधिक दबाव अधिक प्रेशर असताना आपण खऱ्या अर्थानं मित्रांनो मी वेळोवेळी नक्कीच सांगतो की पंच म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की 6 धावा 6 चेंडू फक्त मोजणं आहे. मित्रांनो नाही आहे. तर 6 चेंडूंच्या वरती प्रत्येक चेंडूवरती एक खऱ्या अर्थाने कठोर कारवाई करणं, प्रत्येक चेंडूवरती बारकाईने लक्ष देणं आणि रनरच्या उन्हामध्ये आपल्यापर्यंत योग्य निर्णय देण्याचं काम या पंचांच्या त्रिमूर्तीच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय. या त्रिमूर्तीचं नक्कीच मी क्रिकेट समालोचक सिद्धेश गायकवाड आपला आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं दुसरी सेमी फायनल आपण पाहतोय. एका बाजूला संघ आहे अर्थात RCC चिखलवाडी आणि एका बाजूला संघ आपण पाहताय IEP साई स्पोर्ट्स वनागडेवाडी. 32 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अर्थात मागील सामन्यातील सामनावीर एक झंझावती वादळ अर्थात अक्षय वनागडे आणि त्यांना साथ देत आहेत नितीन पाटील. तर बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात चिखलवाडी संघाला बिलॉंग करणारा सुशांत हापे आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. 12 बॉल 32 ची गरज. चला पंचांना विनंती असेल आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची. कोणत्या प्रकारचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. चला विनंती असलेला 12 बॉल 32 ची गरज.
चला मित्रांनो 8 मिनिटांचा अवधी असणार आहे. 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक हाताळायचे आहेत आणि नंतर आपल्याला मेगा फायनल खेळवायचे. पहिलाच बॉल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, त्याला मात्र पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय, दुसरी धाव तर पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? मात्र नाही आहे. इथे मात्र नितीन पाटील यांनी मात्र नकार दिलाय. 2 धाव्यानं मात्र समाधान मानावं लागेल. या 2 धाव्याने आपण पाहिलं गेलं वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलण्यात फलंदाज अक्षय वनागडे यांना मात्र यश येताना प्राप्त होता पाहायला मिळतोय. मित्रांनो 2 बनले आता मात्र 30 बनवायचे आहेत. येणारे चेंडू असणार आहेत ते 11 आणि 30 धावांची आवश्यकता आहे. उलटी गिनती स्टार्ट करावी लागेल. खऱ्या अर्थाने एक दडपण निर्माण करणार हे सामना, ही मॅच आपण पाहताय. पुढचा बॉल सुशांत यांचा. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताला, एक सबमरीन डिलिव्हरी. मित्रांनो पाण्याच्या खालून पाणबुडी ट्रॅव्हल व्हावी ना, त्याच प्रकारे हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल. येथे येणारा प्रत्येक डॉट बॉल आरसीसी चिखलवाडी संघाचं मनोबल मात्र द्विगुणित करेल, यातील मात्र शंका नाहीये. मात्र आपण पाहताय झंझावती वादळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत, उपस्थित नाहीत. नाव आहे अक्षय वनागडे. पुढचा बॉल सुरेख. आपण पाहिलं बॅकफुटला गेलेत, बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन शतरक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र फक्त आणि फक्त एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. इथे मात्र आपण पाहिलं ते एका धावेने धावफलकामध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 3 आकड्यावरती. 32 धावांचं लक्ष आहे. एक महागडं षटक आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थात जर ठरलं गेलं तर मात्र कुठेतरी सामन्याचं चित्र आपल्याला वेगळं होताना पाहायला मिळेल. मात्र अजूनही आपण पाहायला गेलं ती जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ही झंझावती जोडी मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत आपण पाहिलं की वनागडेवाडे संघाच्या आशा नक्कीच पल्लवित होतील, यातील मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, बॉलिंग मार्क वरती सुशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांतच्या माध्यमातून आपण पाहताय क्षेत्ररक्षणामध्ये जी व्यूहरचना आखली जाते, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं 30 सर्कलच्या बाहेर जवळ 5 खेळाडू आपण पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल सुरेख चेंडू, त्याला मात्र आपण पाहिलं तर ऑफ साइड खेळून काढले. कव्हर दिशेला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धावता पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. गोलंदाज सुशांत यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की कर्णधाराने दिली जबाबदारी खऱ्या अर्थानं लिहिल्या रीतीने पार पाडण्याचं काम इथे मात्र गोलंदाज सुशांतच्या माध्यमातून केलं जाते. एक धाव, पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचले त्या 8 आकड्यावरती. षटकातील आता मात्र शेवटचं चेंडू येणं बाकी असणार आहे. 32 धावांचं महागडं लक्ष आहे. लक्षाचा पाठला करताना 8 बनल्या आता. पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये हाताळला गेलाय. पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक पहिलं, अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. धावसंख्या मात्र तटस्थ, धावसंख्या झाली ती बिनबाद 8. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि तब्बल 24 धावांची आवश्यकता. 6 बॉल 24 ची गरज. चला सुवाजी, चला प्लीज थोडं फास्ट घ्या. गोलंदाजी मार्कवर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आपण पाहताय खऱ्या अर्थाने मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे दिनेश जी आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. येणारे 6 बॉल 24 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला येतं अर्थात नितीन आणि त्यांना साथ देता येतं अक्षय वनागडे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वनागडे संघाला बिलॉंग करणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपल्याला तुर्तास तरी पाहायला मिळते. पाहू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॉल इन ट्रॅकवर, बॉलिंग मार्कवरती दिनेश. पहिलाच बॉल हाताळतील. 6 बॉल 24 ची गरज. पहिलाच बॉल लो फुल, त्याला मात्र भिरकावून दिला. आपण पाहताय सुहास यांच्या आवाक्याच्या बाहेर
चेंडू जातोय सीमा पार, चौकार. वरती इथे मात्र चौकार लगावलाय तो नितीन पाटील यांच्या बॅट मधून. नितीन सांगून दिले हार नाही मंजूर क्योंकि जीतना है जरूर. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा दाडव्या बॅटने मिस शोकाय. नो मॅन जमीन चेंडू नक्की ट्रॅव्हल झाला. एक धाव तो नक्कीच पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय, दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण. धावसंख्येत 2-12. इथे मात्र धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. येणारे 4 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 18ची गरज. पुढचा बॉल समोरच्या दिशेला, हवा इ हल्ला, षटकार. सजवलाय इथे मात्र नितीन पाटील यांनी मात्र झुंज दिली आहे. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 3 आणि 12 धावांची आवश्यकता आहे. सामना आवडला असेल तर मित्रांनो इथं टाळ्यांचा गजर होऊ द्या. काय सेमी फायनल रंगली आहे. 3 बॉल 12ची गरज. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. इथे मात्र आपण पाहायला गेलं तर नितीन याने दाखवून दिला एकटा लढून उळेन स्वप्न ढळू देणार नाही. जळत गेला देह जरी तरी विश्वास जळू देणार नाहीये. विश्वास मात्र अजूनही जळू दिला नाहीये. 3 बॉल 12ची गरज. पुढचा बॉल समोर देशाने ऑल ऑन द कार्पेट खेळून काढला. एक धाव तर नक्कीच पूर्ण, दुसरा प्रयत्न केला गेलाय, दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण. आता मात्र येणारे 2 बॉल 10ची गरज. काय फटकेबाजी होतीये मित्रांनो. कुठे सामना होता, कुठे सामना आलाय. 2 बॉल 10ची गरज. मित्रांनो एकदा खऱ्या अर्थानं जर नितीन पाटील यांची फलंदाजी आवडली असेल ना, एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. 2 बॉल 10ची गरज. मित्र कोणताही संघ जिंकू द्या, इथे मात्र क्रिकेटचा विजय होणार आहे. 2 बॉल 10ची गरज. पुढचा बॉल इथे मात्र भिरकावलाय. मिस साहेब लोक सुवा चेंडू खाली येता येता चुकी 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 आणि चुकी. इथे मात्र पाहिलं तर झेल नक्कीच निसटलाय. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता. कारण येणारा 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. इथे मात्र जर चमत्कार घडला तर मात्र सामन्याचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळणार आहे. मित्रांनो क्रिकेट आहे, इथे जर तरला खूप अंतर आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी पाहायला मिळत आहे. 1 बॉल 9ची गरज. पुढचा बॉल आणि इथे मात्र विजयी चेंडू हाताळला गेलाय. जिंकल्या संघाच्या अभिनंदन, हारल्या संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला सुहास प्लीज आपण जाऊ नका, टॉस साठी त्वरित आपण या. चला प्लीज. तसेच चला सोन्या स्पोर्ट्स कोळगाव दोन्ही संघ नायकांना विनंती करतो आपण टॉस साठी त्वरित यायचंय. चला या, अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. चला आपण तसेच शाहू